सातारा शहरातील गोडोलीमध्ये असलेल्या भैरवनाथ महादेव नरसिंह गणपती देव देवस्थान ट्रस्टची उद्या होणारी वार्षिक सभा रद्द करून प्रशासनाच्या देखरेखीखाली नव्याने आयोजित करावी, तसेच ट्रस्टच्या कामकाजाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी अजय पार्टे यांनी धर्मदाय आयुक्त सातारा जिल्हा यांच्याकडे केली आहे. उद्या होणाऱ्या ट्रस्टच्या सभेमध्ये ट्रस्टचे अधिकृत विश्वस्त व सभासद यांच्याबरोबरच स्वतःला विश्वस्त अथवा सभासद म्हणवणाऱ्या अनधिकृत व्यक्ती सहभागी होण्याची शक्यता असून यामुळे दोन्ही गटांमध्ये तीव्र वाद निर्माण झालेला आहे. त्यामुळे सभेदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता असल्याने सदरची सभा रद्द करून ट्रस्टच्या कामकाजाची निष्पक्ष चौकशी करावी, असे अजय पार्टे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. अजय संजय पार्टे, राहणार गोडोली, सातारा. गोडोली गावातील महादेव भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, जे आमच्या गावातील प्रशस्त असं मोठं ट्रस्ट आहे. या ट्रस्टबद्दल भरपूर तक्रारी अर्ज आपण बघत आहात. यामध्ये बेकायदेशीर विश्वस्त, बेकायदेशीर सभासद नोंदणी झालेली आहे, बेकायदेशीर ग्रामसभा होत आहेत, बेकायदेशीर वार्षिक सभा होत आहेत. या ट्रस्टचं आजपर्यंत निवडणूक प्रक्रिया कधी लागलेली नाही. या निवडणूक प्रक्रियेनं न लागल्या कारणानं गावातील देणगीदार व ग्रामस्थ यांना मंदिर जीर्णोद्धारासाठी अनेकांकडून वर्गणी गोळा करून लोकांची फसवणूक, पिळवणूक केलेली दिसून येते. यामध्ये काही विश्वस्त स्वतःला समजत आहेत, पण ते खरोखर विश्वस्त आहेत का, खरोखर सभासद आहेत का, याची मागणी आम्ही धर्मादायुक्त कार्यालय यांच्याकडे केली असता आमच्या निष्कर्षात असं आलं की सदर ट्रस्टीमध्ये जे असणारे अधिकृत विश्वस्त आहेत त्यांची बॉडी जी आहे, या बॉडीमध्ये एकूण सभासद किती आहेत याबाबतचा खुलासा आम्ही यांच्याकडून घेतल्यानंतर आम्हाला सर्व वस्तुस्थिती समजलेली आहे. पण जे कोणी स्वतःला विश्वस्त, स्वतःला अधिकृत सभासद आज समजत आहेत, त्यांचे गैरसमज हे लवकरच दूर करण्यात येतील, यासाठी आमची धर्मादायुक्त यांच्याकडे मागणी चालूच आहे. तसेच उद्या जी 8 तारखेला ग्रामसभा, वार्षिक सभा होणार आहे, या सभेमध्ये संबंधित फक्त आणि फक्त अधिकृत विश्वस्त आणि अधिकृत उमेदवार यांच्याच संगणमताने जे निर्णय घेतले जातील, याच निर्णयावरती आयुक्त जे काय असतील ते ठराव मंजूर करतील, असं आम्हाला आयुक्तांनी आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळं वंशपरंपरेनं कोणाला वारसा हक्कानं किंवा आपण मालकी हक्कानं कोणाला त्या ठिकाणी मागण्या करत आहेत जे कोण लोक, त्या लोकांच्या मागण्या ह्या मला तर वाटत नाही की मान्य होतील. गावातील नागरिक आणि ग्रामस्थ हे फक्त देणगीदार म्हणून त्यांचा तुम्ही वापर करू नका. हे सर्व सभासद म्हणून तुम्ही नोंदणी करा आणि अधिकृत सभासद. गावचा विकास करायचा असेल तुम्हाला तर तुम्ही हे आपापसातलं राजकारण मिटवून गटतट न बाळगता यामध्ये एक निष्पक्ष चौकशी करण्यासाठी आम्ही धर्मादायुक्तांकडे मागणी केलेली आहे आणि ह्या मागणीचा विचार नक्कीच धर्मादायुक्त करतील. उद्याच्या ग्रामसभेला, वार्षिक सभेला जे जर समजा बेकायदेशीर सदस्य, बेकायदेशीर विश्वस्त जर सभेसाठी हजर राहणार असतील तर माझी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपण सर्वांनी सुद्धा या सभेमध्ये सहभागी व्हावं आणि जो कोणी असे प्रकार करत आहे, अपप्रहार करत आहे, अशा लोकांना आळा बसवायचं काम हे ग्रामस्थांनी करावं. आणि आम्ही अशा प्रकारे निवेदनसुद्धा इथं धर्मादायुक्तांना केलेलं आहे आणि निश्चितच याच्यावरती कारवाई होईल. धन्यवाद. विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, सातारा. इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस. पात्रता 10वी 12वी, एसटी पासची सोय. पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा. 98 220 97 071. 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, सातारा. आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला